टिल्ल्या उर्फ नित्या राणे पुन्हा एकदा काल बडबड केला। या नित्या राणेला ना याचं आता तोंड शिवलं पाहिजे। ते दाबण घेऊन तोंड शिवत हे शिवतात, ते पोते शिवतात ना, तसं याचं तोंड शिवलं पाहिजे। काय म्हणतो की महाविकास आघाडीच्या कुठल्याही सरपंचाला मी निधी देणार नाही, उद्धव ठाकरेंच्या कुठल्याही सरपंचाला मी निधी देणार नाही। या नित्या राणेला सांगतो, अरे दीडपुट्या, निधी द्यायचा न द्यायचा अधिकार तुला कोण दिला? निधी ग्रामपंचायतीला निधी ही सरकार, केंद्र सरकारने राज्य सरकार देते, हे तर तुला माहिती आहे का नाही? आमदार झाला का काय झाला? कोण बसवले तुला त्या आमदारकी पदावर? जनतेनेच बसवले ना। जनतेच्या मतावर तो आमदार झालेला आहे आणि जनतेनं टॅक्स भरल्यानंतर या सरकारला पैसा जमा होतो, राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला, आणि जनतेच्या टॅक्स मधून हे सरकार चालतंय आणि त्या टॅक्स मधूनच या ग्रामपंचायतीला निधी दिला जातो। एवढं तर तुला माहित आहे का नाही शेंबड्या? अरे नालायका, तू आमदार म्हणून घ्यायची तुझी लायकी नाही आणि तू काय आमचा निधी बंद करणार? सावंतवाडीमध्ये मी 100% भाजप करणार आणि ज्यांनी ज्यांनी भाजपचा पट्टा घातला नाही त्यांना मी निधी देणार नाही। अरे तू काय निधी देणार नाही? तुझा बाप निधी देईल, तुझा बाप सुद्धा निधी देईल। जर सावंतवाडीमध्ये जर सामान्य माणसाला जर निधी नाही दिला गेला ग्रामपंचायतीला, तर प्रत्येक खेड्यापाड्यातील जनता रस्त्यावर येईल आणि चक्का जाम आंदोलन करून सावंतवाडी नाही पूर्ण कोकण बंद करून टाकेल। कोकणी माणसाचा निधी अडवण्याचा अधिकार कोण दिला? जनतेच्या विकासासाठी जर तू आड येणार असशील तर तुझी लायकी नाही आमदार म्हणून घ्यायची। अरे जनतेच्या मतावर तू निवडून आला, लक्षात ठेव, आणि त्या मताचा तू एक प्रकारे अपमान करतोस। अरे तू काय एवढा मोठा लागून गेला का? एका मतदारसंघाचा तू आमदार आहे म्हणून तू का महाराष्ट्राचा मालक लागून गेला? त्या सरकारचा तू मालक लागून गेला? या ज्या ग्रामपंचायत असतात त्यांना निधी हा केंद्र शासनामार्फत आणि राज्य शासनामार्फत दिला जातो, वर्ग केला जातो, आणि ती ग्रामपंचायत सरकारमधील सत्तेत असलेल्या लोकांच्या असो अगर नसो, पण त्या भागात तो निधी दिला जातो, कारण की तेथील जनतेची कामं महत्वाची असतात, जनता महत्वाची असते। निधी देत नाही म्हणजे तू काय स्वतःला का हे समजतो का? हुकुमशाह समजतो? अरे तुझी लायकी आहे का चप्पल पुसायची? तुझी लायकी नाही। तू आमदार कोणाच्या जोर झाला? जनतेच्या जोर झाला ना। मग जनता जर टॅक्स नाही भरली तर तू काय रस्त्यावर भीक मागणार का? सरकार कसं चालणार? तुझं सरकार कसं चालणार? जर जनतेनं टॅक्स भरायचा बंद केला तर सरकार कसं चालणार? जनतेच्या टॅक्स वरून हे सरकार चालतंय। तुम्ही काय आम्हाला काय अशी काय भीक देत नाही? आमच्याकडून पैसे घेता तुम्ही, आमच्याकडे सामान्य जनतेतून टॅक्स घेता आणि त्या टॅक्स मधूनच हा निधी दिला जातो। एवढं तर माहिती आहे का नाही तुला शेंबड्या? आणि तू आमचा निधी अडवणारा असा लागून कोण गेला? तू उद्धव साहेबाच्या सरपंचाचा निधी जर अडवून टाकला तर तुला आम्ही शिवसैनिक काय आहोत हे रस्त्यावर आल्यावर कळेल। या सावंतवाडीतील प्रत्येक खेडोपाड्यातील जनता रस्त्यावर येईल, कोकणातली जनता रस्त्यावर येईल, कोकणी माणसे जनता रस्त्यावर येईल, आणि ज्यावेळेस आंदोलन तीव्र आंदोलन करेल त्यावेळेस तुला डबा घेऊन पळावं लागेल। लक्षात ठेव नित्या राणे, जास्त बडबड करू नको, तत्वाच्या गोष्टी कर, हुकुमशाच्या गोष्टी या महाराष्ट्राला मान्य नाहीत। आणि तुला वाटत असेल की मी म्हणजे हुकुमशाह आहे आणि माझ्या पाठीमाग गृहमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, सोडून दे। जनतेच्या पेक्षा कोण मोठा नाही या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये। जनता हे सर्वस्व आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे, आणि जनतेपेक्षा जर मोठा लागून तू स्वतःला समजा लागला तर जनता तुला चप्पल न बुडवल्याशिवाय राहणार नाही। आणि तू जर याच्या पुढे जर अशी वक्तव्य केला तर तुला या ग्रामपंचायतील तळागाळातील गोरगरीब लोक रस्त्यावर येऊन तुला चप्पलचा हार घातल्याशिवाय राहणार नाहीत। जय महाराष्ट्र।